ज्ञानत्वहरुणी बुद्धितेराद्य मोलेश्वरात त्र्यलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाम कृष्णा हरी श्रीरामचंद्राय नमायसे बोलता हनुमंत संतोषला रघुनाथ स्वानंद सुखे डुल्लत पाठी थापटीत कपीची ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, कालच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झाली. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी हनुमंताला औषधी आणण्यासाठी विनंती केल्यानंतर हनुमानजी सरसावले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता माझ्यासारखा सेवक असताना स्वामीस एवढी काय चिंता, स्वामीला चिंता करण्याची गरज नाही, मी आता जाईल आणि काही वेळातच औषधी घेऊन येईल, लक्ष्मणाला उठवील असं सांगितल्यानंतर भगवंताला आनंद झाला आणि भगवान हनुमंताची पाठ थपटू लागले. सवेचे बोले रघुराजा सवेग उठे पवनात्मजा शीघ्र करुणी यावे काजा बंधू राजा उठवावे. आणि लगेचच रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी हनुमंताला बोलू लागले, हनुमंता लवकरात लवकर तुम्ही उठा आणि त्या ठिकाणी जाऊन पर्वत आणून माझ्या लक्ष्मणाला उठवा असं बोलतात. स्वस्थ असो तुझे चित्त स्वस्थ असो जीवित अंग प्रत्यंग समस्त कपीनाथ निज विजयी. आणि अशा प्रकारे बोलून लागलीच भगवान आशीर्वाद देतात, स्वस्थ असो तुझे चित्त. कारण सर्वात महत्वाची गोष्ट चित्त स्वस्थ असल्याशिवाय माणूस व्यवस्थित कार्य करू शकत नाही. जीवित स्वस्थ असो, अंग प्रत्यंग सर्व त्या ठिकाणी तुझं स्वस्थ असो, हनुमंता तू विजयी होवो अशा प्रकारे प्रभू आशीर्वाद देतात. स्वस्थ असो तुझा लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजयी जगी तनु सर्वांगे सुदृढ. हनुमंता तुला स्वस्ती असो, कल्याण असो सर्वांगी, सर्व अंगान तुझं कल्याण व्हावं, एका बाजूनं नाही, सर्व अंगी कल्याण असावं, सर्वदा जगामध्ये तू विजयी असावा. आणि तुझे तनु तुझं शरीर कसं असावं, सुदृढ असावं. कारण सुदृढ शरीर असणारा व्यक्ती सेवा करू शकतो. आणि जीवनामध्ये सर्वात मोठं महत्व जर कशाला असेल तर ते सेवेला. आणि सेवेसाठी तू सदैव सज्ज असशील, अशा प्रकारचा बलवान होशील. म्हणून अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा अशा प्रकारचा आशीर्वाद प्रभू देतात. हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञानानुभवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगासे. हनुमंता तुम्ही चिरंजीवी व्हाव, चिरंजीवी व्हाव आणि तेही जीवित्व ज्ञानानुभवी. नुसतं आयुष्य वाढून कामाचं नाही मला, नाहीतर जयाचे आयुष्यधा कुठे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. त्याला वडील म्हणण्यात अर्थ नाही, तुझं जीवन कसं असावं, नित्य ज्ञानानुभवी. कारण सदोदित ज्ञानाच्या अनुभवानं ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगासे. कारण फक्त देव कळणं याला ज्ञान म्हणावं आणि व्यवहार कळणं याला विज्ञान म्हणावं. फक्त देव कळणाराच सतत अवघड असतं आणि फक्त विज्ञान कळणारा निव्वळ येडा असतो. त्यामुळं ज्ञान समजणारा व्यवहारात वेडा
आणि फक्त व्यवहार समजणारा अध्यात्मात वेडा, वा. आणि ज्ञान आणि विज्ञान समजणारा दोन्हीकडे ऐश्वर्य संपन्न असतो. म्हणून हनुमानजी प्रभूच तर हृदयच आहे. म्हणून भगवंता ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी जगाला तुझ्यामुळे समजाव्यात असा तू होशील, आशीर्वाद देतात. आता मी तुझ देव आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळागाद प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध एक सावध सांगेन. अरे हनुमंता, तुला मी आता वरदान देऊ, तर हे माझं वरदान म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाहीये, कारण तू अगोदरचाच बलवान आहेस. तुला माझ्या वरदानाची गरज नाही म्हटले नाही, पण गरज नाही हा भाव दाखवत आहे. श्रीरामाच्या तर गरज प्रत्येकाला आहेच, परंतु चंद्र प्रभू हनुमंताचा मोठेपणा दाखवण्यासाठी म्हणतायत, हनुमंता तुला माझ्या वरदानाची गरज नाही आहे, तू अगोदरचाच बलवान आहेस, तुझा अगोदरच पराक्रम आहे. काय आहे सांगण्याची गरज आहे का? नाही, पण सांगण्याची आवड आहे. वा. आणि जिथं आवड आहे तिथं निश्चित सवड आहे. हनुमंताला तात्काळच औषधी आणायला पाठवावं हा भाव असताना सुद्धा रामचंद्र प्रभू हनुमंताच्या पराक्रमाचं वर्णन करतात. बाळपण्या कळीला भानू तावा वज्रे इंद्रे हानी कला हनु हनुमंत हे नामाभिधान ते पासून तुझ झाले. बालपणीच काय केलेलं आहे तुम्ही? भानूला आकळलं, सूर्याला आकळलं, आणि त्यावेळेस इंद्रानं वज्र मारलं गेलं, आणि इंद्रानं वज्र मारल्यामुळं तुमचं नाव काय? हनुमान आहे. अशा प्रकारचं तुमचं नाव सुद्धा विनाकारण ठेवलेलं नाही. उग ठेवायचं म्हणून नाव ठेवायचं होय नाव राम वागणं रावणासारखं, असा प्रकार तुमचा नाहीये. तुमचं नाव तुमच्या कीर्तीवरून ठेवलेलं आहे असं प्रभू बोलतात. या रवीच्या धावण्यासे आले लोकपाळ वेगी, ख्याती लाविली तयासी ऐक सावकासी सांगेन. त्या सूर्याच्या रक्षणासाठी हनुमंताची भीती कुणाला? सूर्याला. आणि सूर्याचा कैवार घेऊन कोण कोण आले? कोण आले महाराज? लोकपाळ आले. इंद्र आला, यम आला, कुबेर आला. एकेकाला हनुमंतानं दाखवलेलं, यमाच्या तर कानपटीतच दिली मला. अशा प्रकारचे तुम्ही त्या ठिकाणी बलवान आहात, आणि तुमच्या कीर्तीचं वर्णन मी सांगतो. हे नाथ महाराजांचं भावार्थ राम आहे. पहिल्या ओवीत भाव काय व्यक्त केला? हनुमंता तू तात्काळ उठ आणि मला लक्ष्मण आणून दे. आणि लगेच वर्णन करत असताना काय भाव सांगताय? रामचंद्र प्रभू म्हणतात सावकाश ऐक. म्हणजे हनुमंताच्या कीर्तीचं वर्णन करावं हे भगवंताला किती आवडण्याचा विषय आहे, की जे की एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा रामचंद्र प्रभू हनुमंताला म्हणू लागले, हनुमंता तुझ्या कीर्तीचं वर्णन मी सांगतो ऐक. कुंठित झाले इंद्रवत शिवाचा सूळ झाला चूर, वरुणाचे पास समग्र चकचूर पै झाले. अरे हनुमंता तुझ्या शरीरावरती इंद्राचं वज्र चालत नव्हतं, ते कुंठित झालं. ज्या वज्राच्या आघातानं पर्वताचा बुग्गा होतो, ते वज्र सुद्धा तुमच्या शरीरावर चाललं नाही. एवढे तुम्ही पराक्रमी आहात. आणि भगवान शंकराचा शूळ सुद्धा सूर झाला महाराज. वरुणाचे सर्व पाश चकचूर झाले. एवढे तुम्ही बलवान आहात.
आता मी बोलत असताना तुम्ही हा शब्द वापरतोय. होय. रामचंद्र प्रभू हनुमंताला तू हा शब्द वापरतात. कारण वक्त्याची सौजन्यता, होय. आपल्यापेक्षा हनुमानजी सदृस्थानी आहेत आपल्यासाठी म्हणून. परंतु एका वक्त्यानं म्हटले किंवा वक्त्यानं आवाजावं बोलावं, तसंही नाही. वक्त्याला आरतुर बोलावं लागतं. कारण वक्ता हा भाषांतर करणारा असतो. जसं बोललंय तसं बोलावं हा एक भाव असतो. त्याशिवाय कथेची रंगदेवता येत नाही. असो, या ठिकाणी रामचंद्र प्रभू हनुमंताला बोलताय. कुंठित झाले इंद्रवज्र, तुझ नबादी वरुण पाश. दुसरा आश्रम आश्रम पास, तिसरा कर्माचा कर्म पास. तुझ विरेशा बाधिना. अहो हनुमंता, तुम्हाला वरुणाचा वरुण पाश बाधा करत नाहीये. दुसरा आश्रमी आश्रम पाश, आश्रमाचा पाश आहे. वय लहान असताना ब्रह्मचर्य आश्रमात राहावं लागतं, संयम. मोठं झाल्यानंतर गृहस्थ आश्रमात राहावं लागतं. आणि त्यानंतर तिसरा कर्माचा कर्मपाश. विधित कर्म ही करावीच लागतात, परंतु कोणत्याच कर्माचं बंधन तुम्हाला नाही आहे. तुम्ही सदोदित निर्बंधन आहात, अशा प्रकारे बंधमुक्त आहात असं बोलताय. धर्मपास, ज्ञानपास, अहंकाराचा अहंपास, परब्रह्मीचा ब्रह्मपाश. तुझ सहसा बाधिना. धर्माचा धर्मपाश, धर्माचा पाश आहे. आता आपण वारकरी म्हटल्यानंतर आपण सकाळी सकाळी उठावं, भगवंताचं नामस्मरण करावं, स्नान करावं, पूजा करावी, भोजन करावं, सत्य बोलावं, ही सर्व पाश आहेत, बंधन आहेत. ती पाळलीच पाहिजे. कारण रस्त्यानं चालत असताना स्वातंत्र्य आहे म्हणून बाजूला गाडी घेता येत नाही. आणि घेतली तर ती राहत नाही. असा धर्मपाश आहे. परंतु हनुमंताला धर्मपाश आहे का? खरं बोलावं. रावणाला हनुमानजींनी म्हणले शेपटात मृत्यू आहे. खरं होतं का? नाही. मग पाप लागलं का? नाही. धर्माचा धर्मपाश बाधा करत नाही. कारण धर्मपाश त्याच्यासाठी आहे ज्याला देव कळत नाही. सिद्धांत थोडस लक्ष देऊन ऐका बरं काही गोष्ट. ज्याला देव कळत नाही त्याला देव मिळवण्यासाठी धर्माचं पालन बंधनकारक आहे. पण ज्याला देवच कळतो आणि मग तो देवच मिळवण्यासाठी तो जो करतो त्याला धर्म म्हणावं, जे करतो त्याला धर्म म्हणावं. त्यानं हेच करावं याचं बंधन नाहीये. परंतु ज्याला देव समजत नाही त्यानं विहित कर्म करावं आणि मग त्याला हळूहळू देव मिळू शकतो. म्हणजे देव मिळवण्यासाठी केलेल्या कर्माला, देव मिळवण्यासाठी वेदविहित केलेल्या कर्माला आपण धर्म म्हणतो. त्यामुळं असंच वागावं याचं बंधन हनुमंताला नाही. कारण हनुमंताला देवाशिवाय काही कळतच नाही. तुम्हा आम्हाला धर्माचं बंधन आहे कारण आपल्याला देवाशिवाय बरंच काही कळतं. हनुमंताला देवाशिवाय काहीच कळत. रामाविनने नसी काही, मनोनी पाही बिनवीत. ज्याला फक्त देवच कळतो आणि तो देव मिळवण्याशिवाय ज्याच्या जीवनाचा उद्देशच नाही त्याला धर्मबंधन नाही. सिद्धांत लक्षात घ्या. त्यानंतर सांगतायत ज्ञानपाश. ज्ञान मिळवावं किंवा ज्ञानी व्यक्ती ज्या शिष्टाचारात जीवन जगावं या कोणत्याही प्रकारचा पाश हनुमंताला नाही. कारण ज्यावेळेस आपण युद्धकांडाचा शेवटचा अध्याय ऐकतो त्यावेळेस तत्ववेत्ते तत्व मांडतात. देव असा, देव तसा, देव अशा पद्धतीचा, देव तशा पद्धतीचा. हनुमंतानं सांगितलं मला फारसं कळत नाही, पण मला हे सिंहासनावर बसलेला राम आवडतो. याला म्हणावं ज्ञानपाश. ज्ञानी व्यक्तीचं बोलत असताना विशिष्ट प्रोटोकॉल नुसारच बोलणं असतं.
तो कुठलाही प्रोटोकॉल किंवा विशिष्ट वरच्या आसनावर बसावं या पद्धतीच्या विधिविधित वेदविहित गोष्टींचं अनुपालन न करता केवळ देवच अनुसंधानात हनुमंताच्या असल्यामुळं ज्ञानाचा ज्ञानपाश हनुमंताला बाधा करत नाही. त्यानंतर अहंकाराचा अहंपाश, मी कुणीतरी व्यक्ती आहे, मग मला घर, मला पत्नी, मला मुलं, मला बाळ, मला संसार, मला संपत्ती, हा अहंकाराचा अहंपाश तुम्हाला बाधा करत नाही. परब्रह्मीचा ब्रह्मपाश, परब्रह्माच्या ठिकाणी जावं आणि ब्रह्मानंदी लागली टाळे, कोण देहाते सांभाळी. बर हनुमंताला ब्रह्म व्हावं ही भावना आहे का? हनुमंतानं लक्ष्मण शक्तीत 7व्या अध्यायात सांगितलं, अद्वैत चवी धडपुडी सप्रेम आवडी भरताची. म्हणून परब्रह्म व्हावं या भावनेचं बंधन सुद्धा तुम्हाला नाही आहे, कारण ब्रह्मीभूत कपिनाथ अशा प्रकारचे तुम्ही आहात. हे कोण बोलताय? प्रभू रामचंद्र बोलतात असं सांगतात. तेथे वरुण पासते किते तुझ बांधावया मारुती यमाची, तेथे कोण शक्ती तुझ निश्चिती दंडावया. ज्या ठिकाणी परब्रह्मीचा ब्रह्मपाश बाधा करू शकत नाही त्या ठिकाणी वरुणाचा वरुणपाश काय करणार आहे? यमाची काय शक्ती चालणार आहे? एवढे हनुमंता तुम्ही बलवान आहात असं बोलताय. यमनियंता सकळ जगा पदाभिमाने लगबगा दंड घेऊन या वेगा, तुझ वेगा दंडू आला. असे सर्व बंधमुक्त असणारे तुम्ही आणि तुम्हाला दंड देण्यासाठी पदाच्या अभिमानानं नवीन फौजदार व्हावं, हातात दंडा घ्यावा आणि एखाद्या मंत्र्याच्या नादी लागावं, पहिल्याच दिवशी घरला पाठविते. कारण होत असत तसं कधीतरी पदाचा अभिमान आल्यानंतर. नाथ महाराज भावार्थ करतायत, यम हा सर्व जगाचा नियंता. पदाच्या अभिमान हातात दांडुक घेतलं आणि हनुमंता तुझ्या नादी लागला आणि मग काय झालं ऐका. त्या यमाचा यमदंड पाहे, मोडून गेला तुझे देही, तर बापुडे कोण काही हनुमान पाहे दंडावया. आणि त्या यमाचा यमदंड तुमच्या शरीरावर काय झाला? मोडून गेला. आता ज्या ठिकाणी यमाचा यमदंड मोडतो बाकी कोण कशाला नादी लागत? मोठ्या अधिकाऱ्यानंच मार खाल्ल्यानंतर होमगार्ड वगैरे म्हणतात, नको बाबा, नादी लागण्यात अर्थ नाही. अशा प्रकारचा अग्नी वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर, एवढा दट्ट साचार हनुमान वीर तिही लोके. अग्नी असेल, यम असेल, वायू असेल, कुबेर असेल, चंद्र असेल, सर्व तुमच्या पाया पडू लागले. एवढे तुम्ही अदट आहात. प्रताप शक्ती सकळांची वरदोक्ती वज्रदेही ऐशी ख्याते मिरविदे. आणि हनुमंता तुम्ही आपल्या प्रताप शक्तीनं वज्रदेही ही ख्याती मिळवली, उपकारावर नाही मिळवली. नाही तर हल्ली पत्रिका छापणाराला सांगितलं जातं, माझ्या नावापुढे लिहि वैराग्य मूर्ती विनोदाचार्य. उदाहरण सांगतोय, कुणाशी आकस नाही. सांगण्याचा अर्थ अशा प्रकारचा आहे, हनुमंतानं जी काही पदवी मिळवली आहे ती पदवी पुरुषार्थानं, स्वसामर्थ्यानं, कर्तृत्वानं सिद्ध होऊन मिळालेली आहे. अशा प्रकारे प्रभू बोलतात. काय असे माझे वरदान, तुर्बळी वायू नंदन वेगे करुणी, उड्डाण बंधुरत्न मज दे. अरे हनुमंता, माझ्या वरदानाची तुला गरजच नाही. काय असे माझे वरदान?
लवकरात लवकर तुम्ही उड्डाण करा, कारण तुम्ही आतुर बळी आहात आणि मला लक्ष्मण द्या. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकाळ वानरात भाराय कोणी पिंजारीला कपींद्र अति भ्यासूर भासत. भगवंताचं बोलणं ऐकलं त्या ठिकाणी रोमावळी पिंजारले, अतिशय भ्यासूर स्वरूप घेतलं. रोमावळी दिसे विक्राळ रांगाळी मस्तक गेला नवो मंडळी गोळांगुळी आवेश. रोमावळी पिंजारलेले आहेत, अतिशय विक्राळ दाताळी दिसू लागलेली आहे. शरीर वाढवलं आकाशापर्यंत. दिसती नेत्र गोळ जैसे धगधगीत इंगळ त्राटीला भूमीशी लांगुळ लोक सकळ भयभीत. दोन्ही डोळे लालबुंद धगधगत्या इंगळासारखी दिसू लागलेली आहेत. जमिनीवर शेपूट टाकलं सर्वजण घाबरतात. कोणा लंगोणी सुवेळेचा कडा राम स्मरोणी वेगाडा केला गाडा भूकार. उच्चाचा आकडा ओढलेला आहे. सुवेळागिरी पर्वतावरती गेले प्रभू रामचंद्र भगवान की जय. आई कोणी त्याचा भूकार दचके कैलाशी शंकर ब्रह्मांड हडबलिले तोर गोरांदर मांडीले. हनुमंताचा भूकार ऐकला भगवान शंकर. भगवंताचं नामस्मरण करत असताना दचकले सर्व ब्रह्मांड. अकाळी प्रयोगाय दृष्टी प्रलय रुद्रनिमती दृष्टी इंद्रादिक पडिले संकटी प्राणकंठी दाटल. अचानक प्रलय होतो की काय इंद्रदेव सर्वच जण त्या ठिकाणी घाबरलेले. कळे कचले सागरी वृक्ष ब्रह्मती गगनांतरी उड्डाण करिता कपिके सरी सुरा सूर्याकांत. कडे पर्वत त्या ठिकाणी समुद्रामध्ये खचले. वृक्ष उडून पडतात. सर्वजण घाबरलेले. सप्त सागरा खळबळा जरा जाऊ पाय रसातळा कांत जीव मात्रा सगळा गोळा गुळांचे नि धाके. सप्त सागरामध्ये त्या ठिकाणी खळबळ उडालेली आहे. कडे खचलेली आहेत. सर्वच जण घाबरतात. पाणी आकाशापर्यंत. करोनिया राम नाम स्मरण सवेग केले उड्डाण लागतार दक्षिण सागर संपूर्ण क्रमियला. भगवंताचं नामस्मरण केलं. उड्डाण केलं. समुद्र मागे टाकला. हनुमानजी पुढं. उपरी गगनांतरी सत्य लोक पर्यंत वरी गेली उड्डाणाची थोरी विक्रम भारी कपीचा. हनुमंताचं उड्डाण त्या ठिकाणी सत्य लोकापर्यंत गेलं. एवढा विक्रम आहे, पराक्रम आहे. दिशा दुमदुमिल्या संपूर्ण प्राणांतिक सगळं ते ऐकोणी रावणाची चिंतामण उपजवे. सर्व दिशा त्या ठिकाणी दाटून गेलेल्या. सगळीकडे प्रभू रामचंद्र भगवान की जय. रावण दचकला. म्हणे गेली या कपिंद्र आणि औषधी समग्र उठविल्या सुमित्र श्रीरामचंद्र नाटोपे. रावणानं विचार केला. रे म्हणला अन्म्या गेला आता पर्वत आणतोय मग माझं नरड दाबते. एकमेका परिसवीर युद्ध कर सावगे मिळाल्या युद्धास मगामास प्राणांत. एकमेकापेक्षा बलवान आहेत. मग आम्हाला वाचू देत नाही. आता काय करू विचार प्रधान मारणे समग्र इंद्रजित आधी आज्ञा पुत्र कुमरे कुमार मारी. करू मी माझे पोरं मारले, प्रधान मारले, इंद्रजित मारला, कुंभकर्ण उरलोय. करू का चिंतित रावण करू विसरला भोजना विसरला उदक बाणा ती चिंतामणा पीडित. अशा प्रकारे रावण चिंता करू लागला. पाणी प्यावं, भोजन करावं, सर्व विसरला. हनुमंताचं ध्यान लागे असे उठी वैसी तव देखील काळ देवीशी मग चरणासी लागला. झोप लागत नाही. राक्षसाला झोप नाही लागली पाहिजे. हा जय श्रीरामवाल्यांचा पराक्रम आहे. रात्रंदिवस राक्षसाच्या अंतकरणात भीती पाहिजे. कारण एकमेकापेक्षा बलवान वानर पाहिजे. हल्ली कसं झालं, संख्या दलिंद्रांची वाढली. वानरांचा उपहास करतात. मग राक्षसांचा हैदोस माजत असतो. सिद्धांत लक्षात घ्या. राक्षस घाबरलेला आहे.
उठतोय बसतोय झोप येत नाही, काय करावं विचार करू लागला. हरी मुखे सरती लाळा दाडा विकराट विकराळा धगत गीत नेत्र गोळा जैसे इंगळ खदिराच. आणि नाथ महाराज त्या काळनेमीचं वर्णन करतात. कारण राक्षसांचा संकट मोचक कोण? काळनेमी. कारण कपटामध्ये जो त्या ठिकाणी प्रवीण आहे त्याच्याकडे नजर गेली रावणाची, आणि किती सुंदर दिसू लागला. तर नाथ महाराजांनी सांगितलं चारी तोंडातून लाळा गळत होत्या. चित्र होते. राक्षस आहेत त्यांच्याकडे विकृत दिसण्याला महत्व. जो जेवढं जास्त दिवस बिनांगुळीचा राहील त्याचं प्रमोशन असतं. मला विशेष हा काळनेमी कशा प्रकारे दिसू लागलेला आहे. चारी मुखे सरती लाळंदाळा दाडा विकट विकराळा धगधगीत लालबुंद अशा प्रकारची नेत्र त्याची आहेत. इंगळाच्या खैराच्या इंगळासारखे असं. जीवा मुखी समसमित अति दीर्घचारी हात केस निळ कठीण तेत उभे दिसत शूळ जैसे. जीवामुखी समसमित लळ करणारी जीभ होती. अति दीर्घचारी हात. किती हात होते? चार अतिशय मोठे त्या ठिकाणी आहेत. केस आहेत कठीण, अंगावरचे केस सुळासारखे. मला त्याला काय साबण लावलं होतं ना? काहीच नाहीये. अशा प्रकारचा तो भ्यासूर राक्षस दिसतोय. दाडाचारी मुख समान पर्वत दरी खापराय सा काळा शरीरी मुखे चारी समसमित. अतिशय तिखट महाराज. कच्चे जनावर खाणार तीन होत महाराज. अशा प्रकारचा तो चार तिखट दात असणारा मुख समान पर्वत दरी. मोठ्या पर्वतामध्ये दरी असावी अशा प्रकारचं त्याचं मुख आहे. आणि किती गोरा होता? खापरायसा काळा शरीर. चारही तोंड खापरासारखी काळे झड होते. रावणानं बघितलं. वृक्ष रोविले जैसे असती तैसे हात पाय दिसती भिंगुळवाणी शरीराकृती देखता भीते यमकाळ. आणि अशा काळ्या जमिनीवर जणू काही मोठमोठे झाड पुरावेत तशा प्रकारची त्याची केस दिसू लागले मला. भिंगुळवाणी शरीराकृती. अतिशय भ्यासूर तो राक्षस दिसू लागला. बघितल्यानंतर यम काळ सुद्धा घाबरेल एवढा विचित्र अति भयानक शरीर त्या प्रार्थी दशशीर तुवा जाऊनी सत्वर पर्वतेंद्र ठाकावा. अशा अतिशय भयानक शरीर असणाऱ्या राक्षसाला हात जोडले. म्हणला मामा तुम्ही लवकरात लवकर निघा आणि हनुमंताला विघ्न करा. लवणादी सकळ समुद्र कुशदीप समग्र लंगोनिया शिर समुद्र पर्वतेंद्र ठाकावा. लवणाद्रीप त्या ठिकाणी समुद्रासह कुशद्वीप माग टाकावा आणि लंगोनिया क्षीर समुद्र हीच ओवी आहे. हनुमंताला जायला सांगत असताना जवळपास जास्त हनुमंताला जायला वेळ लागतो. हे आधी जात कारण ऊसाच्या शेतात गाजर गवत वरीच जात असत. बघा वाईट गोष्टीला गती जास्त आहे. आता आपलं आस्था भावार्थ रामायण युट्यूब चॅनल किती वर्ष झालं? 5 वर्ष झालं आपण कमी अधिक काम करतोय. पण आणखी 6,500 सबस्क्रायबर आहेत. तुम्ही टिकटॉकला व्हिडिओ टाका, एका दिवसात 1,000 सबस्क्रायबर कमीत कमी असतच. तसं ते कमीत कमी तुम्ही लाईक तरी
करत जावा, कमेंट्स करत जावा, इतरांना पाठवत जावा, कारण चांगल्याची गती वाढली पाहिजे. होय. आणि ती आपोआप वाढत नसते. नाही. जमिनीत वरून पाणी खाली जाईल आपोआप, खालून वर येत नसतं. चांगल्या गोष्टी चांगल्याने वाढवायच्या असतात, त्या आपोआप वाढत नसतात. असो त्या ठिकाणी लवणांद्री समुद्र, कुशद्वीप आणि क्षीर समुद्राचं उल्लंघन करून तू पर्वतावर जा, अशा प्रकारे राजा रावण सांगतोय. वेगे गमन म्हणून आलो तुझ शरण, तेथे गेला कपिनंदन त्यासी विघ्न करावे. अरे तुला आकाशातून जाता येतं म्हणून तुला विनंती करतोय, तू त्या ठिकाणी जा. तिथं हनुमान गेलेला आहे. काळ नेहमी ऐक विनंती, लक्ष्मणा वेदनिशी शक्ती उदया येता गवस्ती, सौमित्र निश्चिती मरेल. काळ नेहमी मी जाऊन त्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्तीभेद करून आलेलो आहे. सकाळपर्यंत जर यांची अँब्युलन्स अडवली तर नक्की लक्ष्मण मरतो. यानं म्हणला ती अंगावरून गाडी घालीतय, ते अडत नाही. परंतु नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, राजा रावण म्हणू लागलेला आहे, काळनेमी जा लवकर. या लागी वायुनंदन करोणी सवेग उडान, दिव्य औषधी आणून स्वयं लक्ष्मण उठविल. आणि लक्ष्मण पडल्यामुळे हनुमान जाईल गेलाय, आणि तो गेलेला हनुमान औषधी आणून लक्ष्मण उठवे. औषधी समजते वाचवावया निश्चिती, प्रतिज्ञा मारुती करुणी गेला. सूर्य उगवण्याच्या अगोदर मी औषधी आणतो, लक्ष्मणाला वाचवतो, अशी हनुमंतानं प्रतिज्ञा केलेली आहे. काळनेमीला रावण काळ औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण, मग त्याशी झुंजलेल कोण राम लक्ष्मण आतुरवळे. आणि आता जर औषधी आणला लक्ष्मण उठला तर त्याच्या सोबत कोण युद्ध करणार आहे सांग. हा वायुनंदन कळी काळाला टोपेदार बलिष्ठ सकळ वाढणार गण, त्याशी कोण झुंजेल. आणि हनुमान तर आतुर बळी आहे, कळी काळाला सुद्धा मोजत नाही, याच्या सोबत कोण युद्ध कपटे करुण ब्रह्मशक्ती कळीला आहे उर्मिलापती, तव कार्य साधे हातो हात न येता. अरे मला काहीतरी कपट करून, उलट्या पुस्तकातला शेवटचा टॉपिक होता म्हणला, त्याचा वापर केलाय. आणि कपट करून लक्ष्मण पाडला. या वेळेस जर लक्ष्मण उठला तर आपला शेवट झाला. चंद्रामृते सदा पूर्ण चंद्रांचल म्हणती, म्हणून यरवी तो द्रोणाभिधान नामाभिधान विख्यात. आणि तुला ज्या पर्वतावरती जायचंय तो पर्वत चंद्रामृते सदा पूर्ण, सदोदित चंद्राचं अमृत त्याच्यावरती पडत असतं, म्हणून त्याला चंद्राचल म्हणतात. यरवी त्याचं नाव द्रोणांद्री आहे. अशा प्रकारे रावण सांगतोय, चंद्रामृत अमृत संजीवनी, त्यासी म्हणत औषधी आयुष्या अनंत पर्वती समस्त वर्तते. आणि सदोदित चंद्राच्या अमृताचा वर्षाव होत असल्यामुळे त्या पर्वतावर चंद्र अमृताच्या रूपानं अमृत संजीवनी औषधी आलेल्या आहेत. म्हणून अशा प्रकारच्या औषधी तिथं आहेत. तू तिथं जा आणि तेवढ्या औषधी त्याच्या हाताला लागू देऊ नको. गेला कपिनंदन बहुमाया आपण, त्याशी करावे विघ्न सूर्योदय जब न होय. त्या ठिकाणी हनुमानजी गेलेले आहेत. मग तू काय कर, बहुमाया करून समोर जाऊन पुरुषार्थ करणं आपल्या अवकातीतला विषय राहिलेला नाही. मग काय करावं लागेल, माया कर, गोड बोल, काहीही कर,
आणि हनुमंता पुढं काहीही चालत नाही. रावणाला माहिती होतं माया कर, कोणती माया हळूहळू सांगेल, परंतु आधी सांगतोय काहीही कर, पण त्याची रात्र तिथं गेली पाहिजे. मायेचे लक्षण जटाधारी वल्कला भरण, सर्वांगी भस्मोदळण असाधारण ऋषी वेश. रावणानं सांगितलं काळनेमीला सांगितलं म्हणला तिथं जायचं झालं तर विनोदाचार्य लिहिता येत नाही पत्रिकेवर, नाही तर पहिल्या ठेक्यात कांसुलीत देते. तुला काय करावं लागेल? अतिशय त्या ठिकाणी भगवा वेश धारण करावा लागेल, आश्रम निर्माण करावा लागेल, आणि हनुमंताला अडवण्यासाठी थांबवण्यासाठी काय काय करावं लागेल सगळं सांगतो. पाठ कर पण नीट कर. आपस वेश धरुणी पूर्ण करावा आश्रम निर्माण गोमावया कपिनंदन, माया आपण करावे. तापस वेश धर आश्रम निर्माण कर, आणि हनुमंताला अडवण्यासाठी माया कपट कर. पक्व फळे सुशीतळ जळ, सुंदर वृक्ष सुपरिमळ, आपण धरावे अति सुशील गुळांगुळ विगुंतवावया. पक्व फळे सुशीतळ जळ, फळ कशी सुंदर पिकलेली, पाणी कसं शीतल थंड सुगंध आहे अशी फुलं. आपण काय करायचंय? गोळांगुळ विगुंतावया, हनुमान गुंतला पाहिजे. अगोदरच्या ओळीत राहिलं काय काय सांगितलं होतं त्यानं त्या ठिकाणी? तापस वेश धरुणी पूर्ण, तापस वेश धरायच्या, जटा धारण करायच्या, वल्कलांबर परिधान करायचंय आणि सर्व शरीराला भस्म लावायचंय. महादेवच वाटला पाहिजे. दावावी ब्रह्मज्ञान कथेसी वर्णावार गुणंदन, तेने त्यासी सुख गहन कपिनंदन विगुंतल. काळनेमी एवढा वेळ सांगितलं, एवढ्यावरच तू भुलत नाही. हे तर मंडप टाकणं, कंबर बांधणं, दाढी वाढवणं, बॉडी वाढवणं इथपर्यंत ठीक आहे, पण अभंग कोणता घ्यायचा ते महत्वाचं आहे. तू हिंदी गाणे म्हणायचा चिल ते पालत घालून तुडी येतय. दरबार कुणाचा आहे? आजच्याही कीर्तन कुणाला त्रास व्हावा हा आमचा कधीच उद्देश नाही. तुम्ही तुमची उपजीविका अवश्य भागवा. तुम्ही भगवंताचीच लेकर आहे. तुमचा परिवार धर्माला जड नाही. तुम्ही तर वृक्षावरची फुलं आहात. तुम्ही सुखी राहण्यात आम्हाला अजिबात वाईट वाटण्याचा प्रश्न नाही, पण स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या नादात धर्म बुडवण्याची कामं करू नका. सिद्धांत लक्षात घ्या. रावण सांगू लागला हनुमंताच्या जर पुढे बोलायचं असेल तर कथेसी नावा रघुनंदन, आणि वक्त्याची निष्ठा कशावर असली पाहिजे? निष्ठा दावावी. ब्रह्मज्ञान. उग बाजारातल्या गप्पा सकुबाई ठकुबाई असलं जमत नाही. नाहीतर सरळ ते पालत घालतय, तुडवितय, मारतय. कोण कुणाला सांगतय? रावण काळनेमीला सांगू लागला. मग जे भी कोणी कीर्तनकारांचे गुरु असतील त्यांनी आपापल्या चेल्यांना सांगा, वागा तू हनुमंताच्या पटांगणात कीर्तन करतोस, वर्णन रघुनाथाचंच केलं पाहिजे, रामाचंच केलं पाहिजे. तेने त्यासी सुख गहन, आणि मग हनुमान गुंतेल अशा प्रकारे करावे हनुमंता. सुरस सांगावी राम करता, जेणे गुंती पडे कपिनाथा. ते सर्वता करावे. अरे गेल्या बरोबर आतिथ्य करायचं म्हणलं, कारण त्यांच्या धर्मात महाराजाची पूजा करते. महाराज आहेत हनुमानजी. गेल्या बरोबर त्यांचं त्या ठिकाणी आतिथ्य करायचं, त्यांची पूजा करायची, आणि पूजा केल्या बरोबर रामायण सुरू करायचं म्हणलं.
बोरला पाणी लागलंय का, लेकर काय करायला, तिकडं जास्त वेळ घालायचा नाही. लगेच काय करायचं, सुरस सांगावी राम कथा. आणि तुला फुल परवानगी, जे जे करावं लागेल ते ते कर, पण उद्देश लक्षात ठेव. काय उद्देश आहे आपला? जेणे गुंती पडे कपिनाथा. हनुमान अडकला पाहिजे आणि सूर्य तिथंच उगवला पाहिजे. महासुर राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रासी. आपण युक्ती साधावी ऐसी जे कपिनरासी ते गेले. आणि दुसरी गोष्ट सांगतो, महाराजाला पाणी पाजण्याच्या निमित्त पाणीच पाजायचं. पुन्हा महाराजानं पाणी सुद्धा नाही मागितलं पाहिजे. त्या ठिकाणी एक महाशूर राक्षसी आहे. राक्षसी शब्द वापरलाय पण ती आहे अप्सरा. असो, त्या ठिकाणी सर्व प्राणी मात्राला ती गिळत असते. तिथं हनुमंताला पाठवायचं. समीप सविस्तार जळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर ते कपिंद्र गोवा. औषधींच्या समोर त्या ठिकाणी जळे संपूर्ण सरोवर, कमळ आहेत, मनोहर आहे. सर्व गोष्टींच्या माध्यमातून ही माया आहे. ब्रह्माच्या कार्याचा विसर पडणं. त्यामुळं तू मायेची निर्मिती कर आणि हनुमंताला भुलव. गमन करोनी शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती. जेणे मरण पावे मारुती ते युक्ती साधावे. शीघ्रतेनं त्या ठिकाणी गमन कर, सर्व प्रकार असे शक्ती. काय तुझ्यात ताकद आहे ती सर्व लाव आणि हनुमान मरेल असं काही. मी तुझं सांगो कपट गती तव तू केवळ कपट मूर्ती. ते माझी काय युक्ती सर्वता मारुती मारावा. अरे म्हणला कारणी मी मामा, मी तुला काय कपट सांगू म्हणला. तुझ्या सगळ्या डिग्र्या ह्याच डिपार्टमेंट मध्ये झाल्या. तुला दुसरं काय येतंय लोकांचे मुंडके मोडण्याशिवाय, घर फुकण्याशिवाय. आपण मामबादचे असलेच. सिद्धांत लक्षात घ्या. रामचंद्र प्रभू हनुमंताला असंच बोलत होते, माझ्या वरदानाची तुला काय गरज आहे, तू बलवान आहेस. रावण सुद्धा इथं म्हणतोय तुला कपट शिकवण्याची काय गरज आहे, तू आधीच कपट राशी आहेस. फक्त उलटे विषय कसे आहेत, उलटे भावार्थ तोच त्याच पद्धतीचा आहे. असो, या ठिकाणी रावण म्हणू लागलेला आहे, तू काहीही कर मामा, तेवढा मरण पावल्या हनुमंत सुमित्र मरेल त्वरित. मरण पावेल रघुनाथ दोघा मृत्य त्याचे ने. हनुमान मेला की लक्ष्मण मेला, लक्ष्मण मेला की राम मेला. म्हणला मरण पावल्या रणदन कैसेनी वाचेल विभीषण सुग्रीवाई सांडील प्राणार्थ क्षण न लागता. राम मेल्यानंतर सुग्रीव मेला, सुग्रीव मेला की आपला विभीषण मेला. म्हणला जमलं रे जमलं. जांबवंत जुगपती मरतील समस्त एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारी. मेला मेला अंगद मेला. म्हणला साधलं साधलं. दोन्ही चरण देणार राज्य दान चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण स्वयं व्हावे. अरे मामा म्हणला तुझ्या पाया पडतो रे मामा. म्हणला अर्ध राज्य देतो, आता मी बुडत होतो, तू मला तार. मग ग्लानी भागिक बहुता पडे चरणावरी मागुता. मग होत असे प्राणांतावस्था जीवदाता तू हो ये. लगेच लगे रावणानं त्या ठिकाणी मामाच्या पायावर डोकं ठेवायला लागला, हात जोडू लागला, पुन्हा पाया पडू लागला. मामा मरणापासून वाचव रे. कदाची उत्तर गला राक्षस वीर हृदयी कोंजीला दुर्धर कपटकार भला न. रावण पाया पडल्या बरोबर कंकाळने मी दचकला. म्हणला वाचव म्हणाले, मला मर म्हणाले. माझा जीव घ्यायचा, याला द्यायचा.
असं काही बरोबर नाही. कपट बरं नाही. ब्रह्मांड करिता हिरण्यकश्यपू खंड विखंड केली वपू ते आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया. अरे म्हणला कपट हिरण्य कश्यपूने केलं त्या ठिकाणी, त्याच जमलं नाही, माझं काय जमणार आहे. कपट साधिले अमरेंद्रेश भगी व्यापिले शरीर कपट साधिले चंद्रेश रोगे थोर व्यापिला. आजपर्यंत कपट करणाऱ्यांची हिस्ट्री वाचू लागला. म्हणला अमरेंद्रानं कपट केलं, शरीराला बोळ पडले. चंद्रानं केलं खोकला. घर घेणे आईसे मांडणे सहस्रार्जुने सांडून हस्तपाद शेकी प्राणे निमाला. ज्याच्या घरी खाला जेवला सगळंच केला आणि पुन्हा कामधेनू मागितला, अशा सहस्त्रार्जुनाचे तुकडे तुकडे केले. रावणे दान सांडून या चिन्ह भीक मागो गेला पण शिते कौराण्य देई माथे. याच रावणानं म्हणला बिनलाजच भिकारी झालं आणि अन्न मागायला सीतेजवळ गेलं. माता म्हणे जीसी भुगू पाहे तीसी कपुत्र मारविले. माता म्हणे भोगू पाहे येसे. म्हणला असलं कपट केल्यामुळं तर धुळीला गेलाय. आता एकटच उरलंय, माझ्या नरड्याला धरत की काय. इतरांची गती कायसी कपटे नाडीने देवांशी ईश्वरत्व सांडोणी मानसी स्वयं भिकेसी लागला. इतरांची गती काय असे. नाथ महाराज तुम्हा आम्हाला समजून सांगा बाबांनो. ईश्वरत्व सांडोणी भगवान विष्णू, भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव यांनी कपट केलं कुणासोबत. बघा देखवलं माणसाला. काय प्रॉब्लेम आहे की श्रीमंताला गरीबाचं वर्चस्वच देत. मला सांगा, देवाच्या पत्नींना एका खोपटात राहणाऱ्या ऋषीच्या पत्नीच्या कीर्तीचा हेवा का वाटला. पण वाटला. आपल्या नवऱ्यांना भीक मागायला पाठवलं तिथं आणि ते त्या ठिकाणी लेकरं होऊन गेले. त्यांना सुद्धा 6 महिने लेकरं व्हावं लागलं. तिथं माझं काय काळनी मी विचार करतोय. पण भोनिया रंक बळीशी मागो लागला भीकतेने द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोलते. देव रंक झाला आणि बळी जाऊन भीक मागू लागला. आणि बळीनं पण काय केलं, द्वारपाळ केलं. म्हणलं तुला पगार नाही पण हा माली रोज. देवाला सुद्धा कपटानं सोडलं नाही. बघा देवा दारात उभा राहिला बळीच्या म्हणून तो त्याचं ईश्वरत्व कमी नाही. पण भावार्थ व्यक्त करत असताना सांगतायत कपट केलं तर कपटाचा परिणाम भोगावाच लागतो. वार्ता भले न वेगा सर्वता कपट करिता कपिला स्वघातासे करावे. काळ नेमीनं विचार केला, सगळी नाव रेकॉर्ड तपासलं. म्हणलं जेवढ्यानी बदमाशी केली तेवढ्याली हिसका बसलेला आहे. आपल्याला हिसका नाही म्हणला, वाचूच देत नाही. ते हनुमान आहे. रावणाच्या समोर ज्यानं धडधडीत गाव जाळलं त्याच्यापासून जिवंत येत. भक्त त्यासी कोणी कपट करीत ते स्वयंची मरण पावत नरक भोगीत अनिवार्य. हे बघा सिद्धांत आहे, इतिहास आहे. वर्तमान हेच आणि भविष्य हेच. श्रीराम भक्ताचं जर कुणी कपट नाही, तळपट झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं सर्वस्व संपल्याशिवाय राहत. राम मंदिराची थट्टा उडवणारे कुणी जेलमध्ये आहेत, कुणी सडून मरायले. का? राम परिणाम. श्रीराम जनियाती तत्पर त्याचे कपट करी जो नर त्याचे शरीर वाचे ना. हनुमान रामचंद्र
श्रीरामचे किंकर आहेत. आणि कसले किंकर आहेत? श्रीराम भजनी अति तत्पर, अतिशय तत्पर. भजन म्हणलं की निघालो, रामायण म्हणलं की आलोच. महाराज आम्ही येतो म्हणलं की गुरुजींनी ग्रंथ काढून ठेवलेला होता. नाही तर काही जण बघू की, करू की, बघाईल की, उद्या करू की, एवढा महिना राहू देऊ, असं नाही. श्रीराम भजनी अति तत्पर. आणि अशा सोबत जो कुणी कपट करेल त्याचे शरीर वाचेना. गाणे मी म्हणला बारी माझी जाणतो मी आपण स्वय सांगत जे विघ्न करण ते मदची मरण ओढ. पण रावणाला सांगण्याचा विचार करू लागला. म्हणला हनुमंतासोबत कपट करणं म्हणजे आपली समाधी तिकडच बांधतय. पडोनी रावणे अर्ध राज्य देईन म्हणे मदनी मालिया प्राणे राज्य कोणे भोगावे. काळनेमी विचार करू लागला, विचार करू लागला. म्हणला पाय पडतो म्हणालय, अर्ध राज्य देतो म्हणालय, माझी समाधी तिकडच बांधल्यास म्हणला इकडं का वाईट. आणि राज्य केव्हा घेऊ? माणसानं विचार केला पाहिजे. आपण जे करतोय त्याचा लाभ आपल्याला आहे का? व्यवहारात आपण हाच विचार करतो, व मी इथं 2 रुपये घालतोय, मला काही मिळतंय का? मी इथं वेळ देतोय, मला काही त्याचा फायदा आहे का? काळनेमी विचार. आता नवत तारा हो येथे तरी रावणाची करील घात तया परीस हनुमंते होया माते हित काहे. पण प्रसंगावधानतेचा पण विचार केला पाहिजे. म्हणला इन्व्हेस्टमेंट करायची तर नीट ठिकाणी करावी. मरण तर आलेलंच दिसायलंय. इथं थांबतो तर हे मारतय, तिथं गेलो तर ते मारतय. निश्चित मरण तर आलंयच, पण सज्जनाच्या हातानं मेलं तर निश्चित उद्धार होईल. हनुमान सदाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुलत होता त्याचे निहाते घात कृत कार्यार्थ मी झालो. अरे वल्ला हनुमान जो तास जय श्रीराम म्हणतो, हनुमंताच्या सभाह्य रामचंद्र प्रभू आहेत, त्याच्या हातानं मेलो तर नक्की कल्याण होत. ऐसे विचारून म्हणे मान देत रावण वचनी तुझी आज्ञा उल्लंघुनी सामर्थ्य जनी असे ना. हनुमंताच्या हातानं मेल्यानंतर मी कृत कार्यार्थ होईल. विचार केला. मान देत रावण वचनी. एखाद्याचं ऐकत असताना सुद्धा अगोदर आपलं हित होतंय का याचा विचार केला पाहिजे. आणि मग वर समोरच्याला सन्मान कोण करू लागले. काळनेमी म्हणला रावणा हुजूर, म्हणला आपकी बात कौन टाल सकता है. ऐसा कोण आहे थोर जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेगे करुणी नमस्कार निशाचर उसळला. असा कोण आहे जो तुझा ऐकू शकत नाही. म्हणला नमस्कार केला आणि निघाला. पावे जो मारुती निगुती तेही निश्चिती परिसावे. हनुमान पोहोचण्याच्या अगोदर गेला. काय माया केली ते जावणी रक्षण केला आश्रम निर्माण फळे जळे संपूर्ण त्या ठिकाणी गेला. सुंदर अशा प्रकारे आश्रम निर्माण केला. फळ वगैरे सर्व सुंदर. आपण घेऊन अगदी ओत्रता बसवी सनिशाचर वासी निरंतर गेले उदर खपाटे. ठिकाणी तापस वेश घेतलेला आहे मायबापांना. उदर कपाटामध्ये गेलेला आहे. आणि अशा प्रकारचा तो अतिशय निरंतर जणू काही 2 वर्षापासून उपवासी आहे. असं पोट खपाटाला गेलेला तो राक्षस दिसू लागला असं सांग. माथा जटांचा संभार परिधान त्यासी वल्कलांबर वत्री वाढले सुस्मोस फाराती विचित्र भासते. माथावरती त्या ठिकाणी जटा आहेत. परिधान त्यासे वल्कलांबर. वल्कलांबर शरीराला परिधान केलेले आहेत. वक्त्री वाढले शश्मू. तोंडावरती त्या ठिकाणी केस वाढलेले आहेत. अतिशय विचित्र
अनेक वर्षापासून तप करत आहे असं भासे. खबळ हात लिंग बुडाले की सातेत जप करीत एकाग्र. खबळ हात काकमध्ये त्या ठिकाणी अतिशय मांस उघड पडले, मांस नसलेले, हाड उघडे पडलेले त्याचे हात आहेत. केस वाढलेले शरीराचे आहेत त्या ठिकाणी लिंग प्रदेशातील. त्यानंतर वानप्रस्थ तेथ जप करू लागला माळ घेऊन. काय म्हणू लागला ती काही सांगितलं नाही, पण हातामध्ये माळ घेऊन जप माळी बुळे नेले भवयांतळी जैसी केचरी मुद्रा लाभिली तैशी शैली दिसत आहे. हातामध्ये जपाची माळ घेतलेली आहे, भुवया भुगळांपर्यंत नेलेले आहेत. जैसी खेचरी मुद्रा लाविली. एखादा पक्षी टपून बसलेला असतो महाराज, तशा प्रकारे बगळ्यासारखा तो ध्यान धरून बसलेला. घालोन या वज्रासन करून या एकाग्र बकवत धोरणी ध्यान पाहे आगमन कपी. वज्रासन घातलेलं आहे बगळ्यासारखं, बगळ्याचं भजन मासा दिशेपर्यंत. वा. तसंच आहे की काळ नेहमीच हनुमान दिशेपर्यंत आणि हनुमंताचा खिसा रिकामा करेपर्यंत. माझी असे बक जैसा कोणी सात्विक जळवाशी पुण्य श्लोकाईसा देख दिसत असे. उदकामध्ये पाण्यामध्ये जसा बगळा असतो आणि त्या ठिकाणी तो एक सात्विक वाटतो, कारण त्याचा रंग पांढरा असतो. काय भुललासी वरदिया रंगा. होय, वरच्या रंगाला भुलू नये, पण भुलतात, कारण वरचा रंग भुरळ पाडत असतो. नाथ महाराज सांगू लागलेले आहे, जळवासी पुण्यश्लोक. एखादा पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारखा वाटावा असा तो बगळा दिसतो. दृष्टी तळी घटका सगळा गिळी तेवी राक्षस कपट मेळी कपी आगमन शैली पाहत. बगळा ध्यान धरून बसतो, पण मासा आल्या बरोबर गटकन सगळाच गिळतो. तशा प्रकारे हनुमंताची वाट पाहतोय. दक्षिण दिशेच्या भागी जैसी मुसवतील आगी की नक्षत्राचा पुंज स्वर्गी दिसे वेगे धावत. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी नक्षत्राचा पुंज किंवा जणू काही आगच ओतलीये की काय, एवढा तेजस्वी हनुमान येतोय. सूर्य उदया आला तैसा दिसत येतसे दादूला ना तरी शेष फणावणी इष्टला मनी निघाला चरावया. महाराज उदाहरण देत आहेत की बाळ सूर्य उदया आला, सूर्य त्यावेळेस जशा प्रकारे लालबुंद दिसतो तसा, किंवा ना तरी शेष फणीहुनी निष्ठला. शेषाच्या फणीवरून तो मणी निष्ठल्यानंतर तो खाली येत असताना कसा तेजस्वी दिसतो. आणि जो मणी असणारा साप आहे ना, तो मणी ठेवतो आणि त्याच्या प्रकाशानं चरायला जातो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी उदाहरण देत आहेत. एकंदरीत तेजाचा गोळा आल्यासारखं उड्डाण आहे. उड्डाण कपिनाथ आले पर्वताचे माता देखता कांत राक्षस चित्ता धीर सर्वता न धरवे. अशा प्रकारे जय श्रीराम वाल्याचं उड्डाण आल्याबरोबर दचकन पडली झांपडी हातावळली वेंगडी पडली भवंडी जासी आले. डोळ्याला त्या ठिकाणी झापडी पडलेली आहे, चक्कर येऊ लागले, डोळे हिरवे त्या ठिकाणी पांढरे करू लागला. म्हणला आता मारित माग सावध होणी पायी विचारून या पुलेची देई म्हणे मज झाले काय आठव नाही कार्याचे. ऐकणाऱ्यांना वाटेल तो घाबरला का, कारण तो जातीनं राक्षस आहे. राक्षस दिसल्यानंतर हनुमान काय करतात सगळ्यांना माहिती.
त्यामुळं त्यानं विचार केला आता मी वाचत नाही. चक्कर आल्यानंतर पुन्हा सावध झाला, म्हणला मला भिण्याचं कारण नाही. का? मी राक्षस जरी असलो तर मी कपडे पुन्हाचे घातले, जे श्रीरामवाल्याचे कपडे घातले. मग असले कपडे बघून तर ते पाया पडा येतंय, म्हणला ताण घ्यायची गरज नाही. मग पुन्हा म्हणू लागला राम 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 राम. सदा जन्माचे साचार आणि मी दूषित वावर स्वहित विचार नाठवे. आणि काळ नेमीनं विचार केला, सकळ जन्माचं सार या ठिकाणी आलेलं आहे. कारण रामाच्या हातानं नाही तर रामाच्या भक्ताच्या हातानं मरण हे राक्षसाच्या जीवनाचं सार आहे. आणि राम भक्ताच्या पाया पडणं किंवा श्रीरामाची भेट होणं हे तुमच्या आमच्या जीवनाचं सार आहे. ज्याच्या त्याला जीवनाच्या सारापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असली पाहिजे. क्षणोक्षणाची करावा विचार. आणि ज्याला स्वतःच्या हिताच्या कल्याणा बाबतीत आठव विसरलाय त्याला काय म्हणावं? आणि मी दुश्चित पामर स्वहित विचार नाठवे. विचार करा, राक्षस त्यांचं हित विसरत नाहीत, ते अखंड पाप करतात. आणि तुम्ही आम्ही सुद्धा अखंड पुण्य केलं पाहिजे. कारण पुण्य केल्यानं राम आवडतो, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अशा प्रकारची परिस्थिती काळनेमीची. मे स्वामी कार्य साधावे येते की मुक्त भावे कपी असते. ते विसरोनी निज कार्या ते मूर्छित चित्ते पडिलो असे. राक्षसानं विचार केला, जिवंत असेपर्यंत रावणाचं कार्य साधण्यासाठी जगणं स्वामीचं कार्य नाही तर मुक्त व्हावे कपी हसते. आणि हे सोडून देऊन मी शांत बसलोय विचारोणी मनी स्वस्थ बैसला असनी कपीने देखीला दुरोणी मग धावोणी तेथे आला. अशा प्रकारचा विचार केला आणि मनाची माळ जपाय सुरुवात केली. राम 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 राम. तोपर्यंत बजरंग बलीनं बघितला देखीला तापस हर्षित कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषी नमनास तेथे आला. हनुमंताने लांबून बघितलं तर भगवे कपडे घातलेले. म्हणला महाराज दिसायला गेले. महाराज दिसल्याबरोबर माणसानं पळत जाऊन पाया पडावं हा पुरुषार्थ आहे. हे बघा, भगवत दिसलं म्हणून पळाला. त्याला काय माहिती हा भगवान आहे भडवा आहे म्हणून. सिद्धांत लक्षात घ्या, साधू दिसल्याबरोबर अर्थ एक आहे, त्याच्या पाया पडावं. हनुमानजी साधण्यासाठी हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर देखे सर्वदा साचार प्रेमातोर श्रीरामे. हनुमान रामचंद्र प्रभूंचे किंकर आहेत. राम रूप चराचर, चर आणि अचर रामानं भरले तसं वाटतं. आणि तसं वटलेले हनुमानजी श्रीरामावर प्रेम असणारे आहेत आणि रामाची माळ जपणाराच्या पाया पडतात. जैसे जैसे अंतर्वृत्ती ते जगाते तैसेची जे कती तेही विषयची उपपत्ती श्लोक संपत्ती परिसावे. हनुमंताला काळनेमी साधू का वाटला? महाराजांनी सांगितलं, ज्याची जैसी अंतर्वृत्ती. आपल्याला महाराजच वाटतो समोर. हो. आणि बोलत असतानाचा स्वभाव आहे, आपण चोराला पण महाराजच म्हणतो. या महाराज, बसा महाराज. ते बघा, ज्याची जैसी अंतर्वृत्ती. सिद्धांत आहे, ते जगात तैसेची देखती. नाथ महाराजांनी सांगितलं या विषयाबद्दलचा एक श्लोक तुम्हाला मी काय करतो समजून सांगतो. कारण कसं असतं, समजून सांगितलं की पटतं, पचतं. पटण्यापेक्षा काय महत्वाचं आहे, पचणं महत्वाचं आहे. आणि पचलं मग त्याच परिणाम मिळत असतात. आणि परिणामासाठी प्रवचन असतं, परिवर्तनासाठी प्रवचन असतं. आणि ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रंथकर्ते करतात.
समोरचा श्लोक लक्ष देऊन ऐका. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयंपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेने. आणि श्लोक सांगत असताना लक्षण सांगत असताना नाथ महाराजांनी पहिल्यांदा कुणाचे सांगितले? सज्जनाचे सांगितले. का सज्जनाचे सांगितले? तर नाथ महाराज कोण आहेत? सज्जन आहेत, ज्याची ज्या जैसी अंतर्वृत्ती. म्हणून सज्जनाचं मुख्य लक्षण कोणतं आहे? ब्रह्मस्वरूप आपण. स्वतः ते कोणत्या स्वरूपावर असतात? ब्रह्मस्वरूपावर असतात. म्हणून ते जग काय पाहतात? जग देखणे ब्रह्मपूर्ण. आणि जे स्वतः ब्रह्मस्वरूप असतात, जे जगाला ब्रह्मरूप देखतात, त्यांना कपट कसं कळेल? नाथ महाराज सांगू लागले. जिनोनिया काम क्रोध दमोनी इंद्रियांचे द्वंद्व खनोनी विषयाचा कंद परमानंद पावले. होय, ते संत ब्रह्मस्वरूपावर कसे गेलेले असतात? कारण साधू ब्रह्मस्वरूप असतात एवढं ऐकून जमत नाही. ते ब्रह्मस्वरूप कसे होतात हे तुम्हाला का नाथ महाराजांनी सांगितलं? बघा, ऐकल्यानंतर व्हावं वाटावं. आज लेकरांची बैठक बसली, त्यांना जर सांगितलं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आले होते, त्यांचा एवढा थाट तेवढा थाट, लगेच शहाणा माणूस सांगत असतो, बाबा तुला व्हायचंय का? मग असं होत आहे. मग तसं साधू हे ब्रह्मस्वरूप असतात. मग ऐकणाऱ्यांना साधू बनता यावं. मग नाथ महाराजांनी विश्लेषण केलं, तसे साधू कसं बनता येतं? म्हणजे पहिला मुद्दा सांगितला, खनोनी जिनोनिया काम क्रोध. साधू व्हायचं झालं तर 2 शत्रूंना जिंकावं लागतं. कोणकोणते तो महाराज? ते पहिल्या नंबरचा काम, दुसऱ्या नंबरचा क्रोध, आणि तिसऱ्यांदा काय करायचं? दमोनी इंद्रियाचे द्वंद्व. इंद्रियांच्या अंतःकरणात जे काही द्वंद्व आहे, कोणतं इंद्रियाच्या अंतःकरणात द्वंद्व आहे? स्वभाव आणि प्रभाव. इंद्रियांचा स्वभाव काय? विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही. हा स्वभावची पाही विषयाचा, हा इंद्रियांचा स्वभाव आहे. प्रभाव कशाचा? संत चरण रज नागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. संत संगतीच्या प्रभावाचा परिणाम सदोदित जिवंत ठेवावा, याबद्दल इंद्रियांच्या अंतःकरणात द्वंद्व असत. स्वभावाकडे जावं का प्रभावाकडे जावं? प्रभावाकडे जावं तर त्रास होतो, स्वभावाकडे जावं तर विषय इंद्रियांनाच सुख देतात. म्हणून इंद्रिय स्वाभाविकपणे कुणाकडे जातात? विषयाकडे जातात. मग अशी जर इंद्रिय विषयाकडे जाऊ लागले तर मग आपण काय केलं पाहिजे? खनोनी विषयाचा कंद. त्या विषयाचा कंदच खणायचा. आणि बुडापासूनच जर विषय उपडले तर इंद्रिय संताच्या प्रभावाला ध्यानात ठेवतात आणि पाय आपोआप रामायणाकडे येतात, कान आपोआप रामायण ऐकतात. मुद्दल म्हणजे विषय, आणि विषय काम उत्पन्न करतात. काम अपूर्ण राहिला की क्रोध उत्पन्न होतो. दोन्ही अडचणीत आले की संमोह निर्माण होतो आणि मग प्रणश्यती, मग विनाश होत असतो. म्हणून संत काय करतात? इंद्रियांचं द्वंद्व संपवतात, काम क्रोधाला जिंकतात, विषयाचा कंद खणून टाकतात आणि मग त्यांना काय मिळतो? परमानंद पावले. आणि असे परमानंद पावलेले संत कपट चिन्ह जाणत नाही, कारण ते ब्रह्मस्वरूप झालेले असतात. म्हणून ब्रह्मस्वरूप पाहतात. दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता आणि ध्यान ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञानावघे चिद्गण भासत. होय, त्यासी कुणाला?
जे इथपर्यंत पोहोचले त्यांना काय आहे? दृश्य दृष्टा दर्शन, दिसणारी वस्तू पाहणारा व्यक्ती होणार दर्शन. ध्येय ध्याता ध्यान, जे ध्येय आहे तो राम, ध्यान करणारा राम आणि होणार ध्यान राम. ज्ञेय ज्ञाता ज्ञान, जाणणारा ज्ञान आणि ज्ञान होण्याची क्रिया. हे सर्व कोण आहे? तर अवघे चिद्घन भासत. हे सर्व ज्ञानस्वरूप भासत त्या संतांना जे साधू आहे. हे सज्जनाचे लक्षण लुब्ध जे का वितेषण, सांगो त्यांचेही चिन्ह सावधान अवधारा. हे बघा, विश्लेषण क्वालिटीनुसार असतं. नाथ महाराजांची सज्जनतेची क्वालिटी त्या लेवलची आहे. म्हणून साधूचं लक्षण सांगत असताना त्यांनी एवढ्या वरच्या लेवलचं सांगितलं. आणि आता सांगताय दुसरं कुणाचं? लुब्ध जे का वित्तेषण, फक्त पैसा ज्याच्या डोक्यात आहे, त्याच्याशिवाय ज्याला काही कळतच नाही, त्याच सुद्धा सांगतो म्हणले. काय करा? फक्त सावध ऐका, डुकल्या खाऊ नका. नाथ महाराज म्हणले, द्रव्य लाभ जे के ज्या पासे सदा ओळखे, तयासी अनुमात्र नुलंगी वचनासी मने सर्वस्वेसी मी दास तुझा. पैशाची आवड असणारा व्यक्ती, ज्याच्यापासून पैशाचा फायदा होणार आहे, अशा व्यक्तीशी त्याचा व्यवहार कसा असतो? सदा ओळखे तयासी. उगाच फोन करणार, गुरुजी काय चाललंय, बरेच कसं, सगळे खुशाल आहेत की. म्हणजे पैशाचा फायदा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो ओळख बुडवतच नाही. मला सदा ओळखे तयासी अनुमात्र नुलंगी वचनासी, हाक मारल्याबरोबर हजर राहतो, पाहिजे ते काम करतो, अपेक्षेपेक्षा जास्त काम करतो, मन जिंकतो. आणि कुठपर्यंत? तो इतकं आज्ञापालन करतोय याचा अर्थ तो आज्ञाधारक आहे असा नव्हे, तो स्वार्थी आहे असा आहे. कारण म्हणे सर्वस्वेसी मी दास तुझा. तो म्हणत असतो महाराज मी तुमचाच. देखे धनवंत व्यवहारे सौजन्य त्यासी अत्यादरे, विरक्त देखोनी एकसरे स्वयंदाता रे बैसवे. ज्याच्या चित्तात पैसा आहे त्याच्या व्यवहारात भेद आहे, त्याच्या सौजन्यात भेद आहे. घरचा जरी असेल आणि विरक्त असेल तर त्याला हसतात, आणि पैसा असणारा परका जरी असेल तर सौजन्य त्यासी अत्यादरे, अतिशय सन्मानानं, या बसा सर, काय सर, काय चाललंय महाराज, बरे आहेत का महाराज, त्याला काय थंड पाणी देणं, काय फॅन लावणं, काय खुर्च्या टाकणं, काय हे सगळं का? काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारचं वर्तन करतात. आम्हाला त्यांच्या वर्तनाशी कसलाच त्रास नाही. पण साधू बद्दल कसं वागतात? विरक्त देखोनी एकसरे. फटक्या संसाराचा जरी एखादा दिसला तर त्याला मग लांब बसवणार, कमी बोलणार, टाळल्यासारखं वागणार. हे बघा, चित्तात धन असेल तर विरक्ता बाबतीत उदासीनता निर्माण होते, आणि चित्तात महाधन असेल तर विरक्ताचे चरण अपेक्षेला लागतात. विरक्ताच्या चरणाशिवाय परमार्थ महाधन जोडलं जात नाही. परंतु धनवंताची ही परिस्थिती आहे. नाथ महाराज म्हणे भगवंताची कोण सत्ता, सिद्ध ईश्वर दत्त भोगा सता, सांडून धरली तापसता,
अभाग्यता केवडी पाय. बर त्याचा उन्मत्तपणा एवढ्यावर थांबतो का? नाही. मने भगवंताची कोण सत्ता. कशाचा देव रे? हं. इथून सुरू करतोय महाराज. कारण ते प्युअर माजलेलं असत, हलकं माजलेलं नसतं. ईश्वर दत्त भोग असता. अरे ही सर्व देवानच निर्माण केलेत ना भोग. गाडी बंगला की नाही, मोठं हॉटेल मध्ये जेवण, खरंय भोग भगवंतानच निर्माण केलेत. मग भगवंताचं ध्यान करून भोगावेत. कोण नाही म्हटलं? जगातली भोग भोगू नयेत असं कोण सांगितलं? श्रीरामाला विसरून भोगू नये. कारण श्रीरामाला विसरून भोग भोगितले तर हरिवीन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय. परंतु तो म्हणत असतो सांडोनी धरली तापसता. भोग सांडलेले आहेत आणि तापसता हा धरतोय. या ठिकाणी हा मूर्ख आहे. अशा प्रकारे विरक्ताची टिंगल उडवतात असं सांग. विदेशनाचा जो नार त्याचा ऐसा विचाराता कामातूर जो नर संक्षेपाकार सांगेन. पैशाची अपेक्षा असणाऱ्यांची अवस्था आहे. आणि आता सांगतायत कामातूर जो नर. त्याच थोडक्यात सांगतो म्हणले, कारण त्याचं गरानं सांगल तेवढं कमी आहे. ते काही कमी विचित्र असतं का? नाथ महाराज म्हणतात सांगतो थोडक्यात. कामजाचे चित्ते माय बहिणीचे नोळखते. स्त्री रूप झाली वृत्ती जग देखते. स्त्री रूप ज्याच्या चित्तामध्ये स्त्रीचा काम आहे, माय बहिणी ते नोळखती. स्त्री दिसली की त्याच्याशी, त्या स्त्री अवयवांशी, स्त्री इंद्रियांशी, स्त्री व्यक्तीशी विषयांशिवाय कुठलं नातं असतं हे त्याच्या डोक्यातच नसतं. स्त्री म्हणजे बहीण असते, स्त्री म्हणजे आई असते, स्त्री म्हणजे मावशी, काकू, आत्या, बहीण, मामी, अनेक नाते. परंतु तो एकच नातं ओळखतो, ते म्हणजे विषयांची अपेक्षा. म्हणून माय बहिणी ते नोळखती. स्त्री रूप झाली, त्याची वृत्तीच स्त्री रूप झालेली असते. आणि जगात फक्त स्त्री पाहतो, त्याला माय दिसत नाही. बापा भावाशी सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटी. वितरांची कायशी गोष्टी सकळ सृष्टी माझा रे. बापा भावाशी सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटे. स्त्री बापाला जरी बोलत असेल, भावाला जरी बोलत असेल, तर त्याला वाटतं ही बोलण्यात सहजता नाही. कारण सहजतेचं जीवन त्याचं संपलेलं असतं. त्याच्या दृष्टीत फक्त विषय उरलेले असतात. विषयांच्या विषानं भरलेली नजरेतून तो सदोदित विषाची गरळ ओकत असतो. असे विषारी साप विचित्र असतात बरं. माय बापांनो, इतरांची कायसी गोष्टी सर्व सृष्टीमध्ये विषयच दिसतात. हनुमान साधुरत्ना अगाध साधुरत्न्याद्वैत बोध. नेने राक्षसाचे कपट भेद साधुत्वे शुद्ध नमो आला. नाथ महाराजांनी सांगितलं जाऊ द्या म्हणले. विषया बाबतीत काय सांगायचं? हनुमान कोण आहे? हनुमान साधुरत्न अगाध. हनुमानजी साधुरत्न आहे. आणि मग साधुरत्नी अद्वैत बोध. साधुरत्नाच्या ठिकाणी बोध कोणता असतो? अद्वैताचा. मी तूपणा ज्या ठिकाणी नाही तिथं विषय असतील का?
विषय असण्याचं जिथं कारणच नाही तिथं कपट कळेल का? जिथं कपट कळालंच नाही म्हणून साधुत्वे शुद्ध नमो आला. हनुमानजी त्या ठिकाणी काळनेमीला नमस्कार करण्यासाठी आले असं सांगतात. दिव्याश्रम मनोरमा देखोनिया महोत मन मन करिता प्लवंग माती सप्रेम हरिरंगे. दिव्य आश्रम बघितला, महत्तम असा आश्रम बघितला. हनुमंतानं नमस्कार केला कारण सगळं वातावरण स्वकार्याती कुशळाला देखोनी गोळांगुळ घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना. हनुमानजी साधू म्हणून गेले पण तो कसा आहे महाराज? येरू स्वकार्य अति कुशळ. राक्षस कसा आहे महाराज? स्वतःच काम करून घेण्यात अति कुशल आहे. अति तुम्ही आम्ही लोकांना सत्याला पट्टी द्यावा वाटत नाही हो. वरच्या खिशात असलेल्या पैसे एवढी पण पट्टी देत नाही. खालच्या खिशातला अकाउंट सोडून दिलं. राक्षस भंगार येचून 50,000 देते बॉम्ब टाकायला. राक्षस स्वकार्यात अतिशय कुशल असतात. हनुमंताला बघितलं आणि लोटांगण घातलं कारण रावणाला पहिला क्रम लक्षात ठेवला. आतिथ्य करू लागला. कशा पद्धतीचं आतिथ्य करतो? चरणाला वंदन करतो. इथून पुढचा विषय आपण पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी घेऊया कारण हा अध्याय मोठा आहे, सुंदर आहे आणि आपणही श्रोते सुंदर आहात. सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन. एकच सेवा करा, हा अध्याय अनेकांना पाठवा. कारण झालेला स्वयंपाक जगाला पुरेल एवढा मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लाखो जणांपर्यंत ही सेवा पोहोचवू शकतो. अनेकांच्या कर्णद्वाराला ही रामायणाची अमृतवाणी पोहोचवण्याचं कार्य करा ही विनंती आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम.